ओके, चला मित्रांनो, नेक्स्ट लेक्चर नंबर 6. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला याच्यातून बघायचा आहे. ट्रूथ टेबलवरचे क्वेश्चन्स कसे असतील आणि ट्रूथ टेबल तुम्ही प्रिपेअर कसा करणार. 100% बोर्डाला यावर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. 3 मार्काला एक क्वेश्चन 100% शुअर असणार म्हणजे असणारच आहे. 3 टाईपचे क्वेश्चन यावर येतात ट्रूथ टेबलवर. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण कसा येणार आहे तो बघूया. ट्रूथ टेबलवर पहिला क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर फॉलोइंग लॉजिकल स्टेटमेंट. तुम्हाला एक लॉजिकल स्टेटमेंट दिलं जाईल, त्याचा तुम्हाला काय तयार करायचं आहे, ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. एकदम सिंपल आहे. टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला एक ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. तर कसा तयार करायचा आपण बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला आधी माहिती पाहिजे शॉर्टकट्स काय होते. आतापर्यंत आपण लेक्चर बघितले, पहिल्या 5 सेक्शनमध्ये आपण ते डिस्कस केलं. कनेक्टिव्हज कुठले होते, कंपाऊंड स्टेटमेंट कसे होते आणि कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. तिथं आपण 5 टाईपचे कनेक्टिव्हज बघितलेले आहेत आणि प्रत्येकाचा ट्रूथ टेबल आपण लिहिलेला होता आणि त्यावर आपण काहीतरी शॉर्टकट्स लिहिलेले होते. आठवतं का बघा तुम्हाला. शॉर्टकट्स आधी 5 मिनिट रिवाइज करूया आपण. प्रत्येक लेक्चरला रिवाइज करत चालू शॉर्टकट्स, कारण ते महत्त्वाचे. ते एकदा आले बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला इझिली येऊन जातील. फर्स्ट शॉर्टकट काय होता बघा. शॉर्टकट काय लक्षात ठेवणार होतो आपण, अँड जर असेल, कनेक्टिव्ह अँड जर असेल, कनेक्टिव्ह अँड असेल, सिम्बॉल तुम्हाला माहित आहे. लक्षात काय ठेवायचं होतं आपल्याला, टी अँड टी असेल, टी अँड टी असेल तर आन्सर काय येणार आहे, टी. अदरवाइज आन्सर काय येणार आहे, एफ येणार आहे. ऑर जर असेल, सिम्बॉल असा होता, तर लक्षात काय ठेवायचं होतं तुम्हाला, टी एफ ऑर एफ असेल तर आन्सर काय येणार आहे, एफ. एफ ऑर एफ असेल तर आन्सर काय येणार आहे, एफ. त्याच्यापुढे होतं कंडिशनल, त्याला इफ देनचं स्टेटमेंट म्हणूया आपण. इफ देन आणि असा सिम्बॉल होता त्याचा. तिथं आपल्याला शॉर्टकट काय लक्षात ठेवायचा होता, टी इम्प्लाइज एफ जर असेल तर आन्सर काय येणार आहे, एफ. इम्प्लाइज एफ असेल तर आन्सर काय येणार आहे, एफ. आणि इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ सिम्बॉल आठवतो तुम्हाला, डबल हेडेड आरोचा. इफ अँड ओनली इफ असेल तर लक्षात काय ठेवायचं होतं आपल्याला, टी डबल इम्प्लाइज टी, एफ डबल इम्प्लाइज एफ. या दोन्ही कॉम्बिनेशनसाठी टी आणि टी, एफ आणि एफ असेल, दोघांसाठी आन्सर काय होतं, टी एस. आठवतं का तुम्हाला बघा. आणि लास्टचा जो पॉईंट होता निगेशन. पॉईंट काय होता लास्ट, निगेशन. निगेशन टी काय असतो, एफ, आणि निगेशन एफ काय असतो, टी. बघा आठवतं का. हा शॉर्टकट होता सिंपल, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यावर आपण एक ट्रूथ टेबल ड्रॉ करूया आणि ट्रूथ टेबल आपण पुढचे कसे ड्रॉ करायचे, ऍक्च्युअली एक्झामला कसा क्वेश्चन असेल त्याचे क्वेश्चन आपण कव्हर करूया. हे लक्षात ठेवा. शॉर्टकट्स आहेत आपल्याकडे, आपण ट्रूथ टेबल तयार करूया. आता ट्रूथ टेबल मला तयार करायचं, हे शॉर्टकट्स मी ट्रूथ टेबल मध्ये कसं लिहितो सगळे आपण एकाद्री कन्साइज करून लिहूया. स्टेटमेंट, मला 2 स्टेटमेंट घ्यायचे, तर 2 कंपाऊंड स्टेटमेंट, 2 सिंपल स्टेटमेंटला आपण कनेक्ट करतो कनेक्टिव्हला, तर 2 कुठलेही सिंपल स्टेटमेंट घेतो. फॉर एक्झाम्पल आपण 2 स्टेटमेंट कन्सिडर करूया, पी आणि क्यू. स्टेटमेंट आपण स्मॉल लेटर्स मध्ये दाखवतो, पी क्यू आर एस टी. ओके, जास्तीत जास्त तुम्हाला 3 किंवा 4 स्टेटमेंट आपल्याला यूज करायचे, त्याच्यापेक्षा जास्त तरी येणार नाही आहे. मग काय करतो बघा, हा फर्स्ट रो असेल आपला. याच्यामध्ये मला लिहायचं आहे, पहिल्या कॉलम मध्ये असेल पी आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय असेल, क्यू. पहिल्या कॉलम मध्ये पी, दुसऱ्या मध्ये काय, क्यू आहे. हा टेबल मला तयार करायचा आहे. मला हे सगळे जे आता मी ऑपरेशन लिहिले, 5 ऑपरेशन लिहिले, मला टेबल मध्ये लिहायचे. म्हणजे ऍक्च्युअली ट्रूथ टेबल लिहत कसं असं थोडं आयडिया येईल तुम्हाला. पहिल्यांदा मी निगेशन लिहिले, पी असेल, मला इथं कॉलम तयार करायचा आहे, निगेशन ऑफ पी. ओके, पुढचा तयार करायचा मला निगेशन ऑफ क्यू. हा निगेशन पी तयार केला मी, निगेशन क्यू तयार केला. पुढचा काय, अँड आहे, म्हणजे 2 स्टेटमेंट दिले पी आणि क्यू. तुम्हाला दोघांना कनेक्ट कशाने करायचं, अँड ने कनेक्ट करायचं. दोघांना काय केलं, अँड या लॉजिकल स्टेटमेंटने काय कनेक्टिव्हला काय केलं, कनेक्ट केलं. पुढच्या वेळी काय करतो, ऑर. पी ऑर काय करतो, क्यू. पी आणि क्यू ला कशाने कनेक्ट केलं, ऑर ने कनेक्ट केलं. त्याच्यापुढे कुठला आहे, इफ देन. मी काय करतो, पी इम्प्लाइज क्यू. ओके, आणि लास्टचा एक स्टेटमेंट आहे इथं कुठला, इफ अँड ओनली इफ. पी आणि मी क्यू ला कशाला कनेक्ट करतो, डबल इम्प्लाइज ने कनेक्ट करतो. मग काय येणार सांगा, पी डबल इम्प्लाइज क्यू.
जे आतापर्यंत आपण ट्रूथ टेबल बघितलेले होते, अँड, ऑर, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, त्या सगळ्यांचे ट्रूथ टेबल मी एकत्रच लिहितो शॉर्ट मध्ये. चला आता लक्षात ठेवायचं कसं आहे बघा. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. ओके, दोन जर स्टेटमेंट असेल पी आणि क्यू जर असतील आणि तुम्हाला ट्रूथ टेबल लिहायचे असतील तर कंपल्सरी तुम्ही डायरेक्टली कसं लिहिता, पी साठी काय करणार, टी टी, दोन वेळा टी आणि दोन वेळा काय लिहिणार आहे, एफ, टी टी एफ एफ, आणि क्यू टी एफ आणि काय टी एफ. कंपल्सरी आधी हे लिहून घ्यायचं, हे असंच लिहायचं कंपल्सरी. कुठल्याही ट्रूथ टेबल काढता जेव्हा दोन स्टेटमेंट असेल, तीन असेल तर वेगळा आहे, तीनचं स्टेटमेंटचं मी नंतर सांगतो. जेव्हा पी क्यू आणि आर एस तीन स्टेटमेंट येतील तेव्हा आपण कसं लिहिणार ते बघूया. पी आणि क्यू असेल तर पहिल्यांदा टी टी एफ एफ टी एफ आणि टी एफ असं आपण लिहितो. आता याच्या व्हॅल्यूज आपल्याला लिहायचे आहेत. शॉर्टकट तुमच्या लक्षात पाहिजे, मी याच्या व्हॅल्यू तुम्हाला लिहायचे आहेत. ऍक्च्युली हा क्वेश्चन नाही आहे, तुम्हाला सांगतोय हा क्वेश्चन नाही आहे, मी थेरी सांगतोय आपण ट्रूथ टेबल कसे तयार केलेले होते. हा क्वेश्चन येणार नाही आहे, हा क्वेश्चन नाही आहे, फक्त ही समरी आहे. म्हणजे ट्रूथ टेबल बघितलेले होते त्याची समरी मी इथे लिहितोय. ओके, तर निगेशन पी, पी चा निगेशन मला करायचं. पी चा काय करायचं, निगेशन करता. निगेशन म्हणजे आपण सांगितलं टी असेल तर त्याचा निगेशन काय येणार आहे, एफ, आणि एफ असेल तर त्याचा निगेशन काय येणार आहे, टी येणार आहे. मला पी चा निगेशन घ्यायचं. मग पी ची जी व्हॅल्यू असेल, पी ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याला मी फॉल्स करणार, आणि फॉल्स असेल तर त्याला काय करणार, ट्रू करणार. माझं इथे ट्रू आहे, काय येणार फॉल्स, इथे ट्रू आहे, इथे काय येणार फॉल्स. इथं फॉल्स आहे, इथं असेल ट्रू, फॉल्स असेल तर इथे ट्रू असेल. बघा एक्झॅक्टली अपोजिट पी आणि इथं निगेशन पी, दोन्ही कॉलम बघा, पी आणि निगेशन पी. क्यू आहे, आता त्याला मला काय करायचं, निगेशन ऑफ क्यू, क्यू चा निगेशन घ्यायचं. क्यू इथं टेबल दिसतोय बघा, टी एफ त्याचा निगेशन, टी चा निगेशन काय, एफ, एफ चा निगेशन काय, टी चा निगेशन एफ, आणि एफ चा निगेशन काय असेल, टी असेल. ओके, सिंपल, एकदम सिंपल. पुढे जाता पी अँड क्यू. आता पी अँड क्यू वर लक्ष द्या. शॉर्टकट काय सांगितलंय का, पी अँड क्यू अँड असेल मध्ये, अँड असेल कनेक्टिव्ह जर मध्ये अँड असेल तर शॉर्टकट काय सांगितलंय, टी अँड टी असेल तरच आन्सर काय येणार आहे, टी येणार आहे. आता पी आणि क्यू मध्ये टी आणि टी कधी येतो बघा, पी आणि क्यू, पी आणि क्यू मध्ये टी आणि टी असेल तर आन्सर काय येणार आहे, टी. आणि कुठे आहे टी आणि टी, टी टी दिसतोय का, नाही, अदरवाइज आन्सर काय येणार, एफ एफ आणि एफ. म्हणून सांगतो की शॉर्टकट असे आलेले होते ते, म्हणजे टी आणि टी असेल तर आन्सर काय असणार आहे, टी. अदरवाइज आन्सर काय असणार आहे, सगळ्यांसाठी आन्सर काय असणार आहे, एफ असणार. नेक्स्ट बघा, ऑर साठी मला शॉर्टकट लक्षात ठेवायचं आहे. ऑर साठी शॉर्टकट काय लक्षात ठेवणार आहे आपण, एफ ऑर एफ असेल तरच आन्सर काय येतं, एफ, एफ ऑर एफ. माझा दोघा पी आणि क्यू मध्ये बघा, एफ आणि एफ कुठे दिसतोय, इथं एफ आणि एफ असेल तर आन्सर एफ. अजून कुठे दिसतोय का, नाही, तर अदरवाइज आन्सर काय असणार आहे, टी असणार. ओके, पुढचा सांगितलेला इफ देन साठी आपण काय सांगितलेलं, टी इम्प्लाइज एफ पाहिजे. टी इम्प्लाइज एफ असेल तर आन्सर काय येतं, एफ. टी टू एफ असं कुठे दिसतं का बघा तुम्हाला, टी एफ टी एफ, यस, टी एफ दिसतो, टी एफ असेल तर आन्सर काय येतं, एफ येतं. अजून कुठे टी एफ दिसतो का, नाही, अदरवाइज आन्सर काय असणार, टी, टी आणि टी असणार आन्सर. करेक्ट आहे. लास्ट जो होता इफ अँड ओनली इफ, त्यासाठी आपण लक्षात काय ठेवणार, शॉर्टकट टी टी आणि एफ एफ असेल, टी टी आणि एफ एफ असेल तर आन्सर काय येणार आहे, टी. मग टी टी आणि एफ एफ कुठे दिसतोय का बघा, आहे, टी आणि टी, आन्सर काय येणार आहे, टी. अजून टी टी एफ एफ आन्सर काय येणार आहे, टी. अदरवाइज आन्सर काय येणार आहे, एफ असणार. ओके, ऍक्च्युली करायला काय पाहिजे, तो बाय थेरी कसा आहे, प्रत्येकाचं तुम्ही ट्रूथ टेबल सेपरेटली कॅल्क्युलेट करता, अँड ऑर इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, आणि तो तुम्ही लक्षात ठेवता. त्याच्यापेक्षा काय केलं आपण, सगळे ट्रूथ टेबल एकाच जागी समराइज केलेत आणि त्यातून आपण काय करणार, ही शॉर्टकट ट्रिक लक्षात. फक्त तुम्हाला एवढंच ठेवायचं, अँड साठी टी अँड टी असेल तरच टी, अदरवाइज आन्सर काय येणार आहे, एफ येणार आहे. ओके, ऑर साठी काय लक्षात ठेवायचं, एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाइज आन्सर काय येणार आहे, टी. इम्प्लाय साठी काय लक्षात ठेवायचं आहे, टी एफ असेल तर येणार आन्सर एफ, अदरवाइज आन्सर काय येणार आहे, टी. आणि डबल इम्प्लिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, टी टी आणि एफ एफ असेल तर आन्सर काय येणार आहे, टी, अदरवाइज आन्सर काय येणार आहे, फॉल्स. हे शॉर्टकट्स आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे. इतकं आलं बाकी तुम्हाला थेरी आलं असं समजा. ओके, लिहून ठेवा आणि हे शॉर्टकट्स लक्षात ठेवा. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट चॅप्टरचा आहे, भरपूर वेळा मी परत रिपीट केलेला आहे, हे लक्षात. चला
क्वेश्चन बघूया क्लिअर आपण हे झालं असेल रफ करतो ऍक्च्युअल क्वेश्चन बघूया आपण कसा असतो ओके सिंपल क्वेश्चन पासून आपण स्टार्ट करूया मग ग्रॅज्युअली आपण थोडेसे मोठ्या ट्रूथ टेबलवर सुद्धा जाऊया क्वेश्चन लिहिला ब्लॅकबोर्ड क्वेश्चन काय आहे बघा प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर फॉलोइंग लॉजिकल स्टेटमेंट तर तुम्हाला लॉजिकल स्टेटमेंट त्यांनी देतील आणि तुम्हाला तयार काय करायचं आहे त्याचा एक ट्रूथ टेबल तयार करायचा फर्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन फर्स्ट आता ट्रूथ टेबल कशावर तयार करायचं आहे सिंपल किंवा इक्वेशन काहीतरी आपण P and Q of P असं काहीतरी आपण टेबल तयार करूया असं समजूया एकदम सिंपल टेबल आधी घेतो मी बुक मधला नाही आहे रॅन्डमली मी घेतला आता टेबल तयार करायचे किती नंबर ऑफ कॉलम्स असणार आहेत किती नंबर ऑफ रोज असणार आहेत हे तुम्हाला एकदा ओळखता आलं पाहिजे बाकीचं एकदम सिंपल आता लक्षात कसं ठेवणार आहे नंबर ऑफ रोज किती असणार आहेत आणि नंबर ऑफ कॉलम किती असणार आहेत हे आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ रोज लक्षात ठेवायचं नंबर ऑफ रोज लक्षात ठेवण्याचं काही अवघड नाही नंबर ऑफ रोज मध्ये काय असणार आहे स्टेटमेंट जर दोन असतील काय सांगतोय मी स्टेटमेंट जर दोन असतील दोन स्टेटमेंट म्हणजे काय P आणि Q दोन स्टेटमेंट तुम्हाला दिले असतील क्वेश्चन मध्ये दोन स्टेटमेंट असतील P आणि Q तिसरा स्टेटमेंट R किंवा चौथा स्टेटमेंट S तिथे नसेल कळतंय का बघा दोन स्टेटमेंट P किंवा Q असतील तर नंबर ऑफ रोज असतील 4 कंपल्सरी लक्षात ठेवा फॉर्म्युला आहे त्याचा पण मी तिकडे जात नाही डायरेक्टली सांगतो तुम्हाला ओके नंबर ऑफ स्टेटमेंट काय असतील दोन असतील तर रोज किती येणार आहे 4 आणि नंबर ऑफ स्टेटमेंट जर 3 असतील म्हणजे काय P Q आणि R सुद्धा तुम्हाला दिसतोय स्टेटमेंट मध्ये काय दिसतोय R सुद्धा दिसतोय तर नंबर ऑफ रोज किती असतील 8 असतील टोटल बुक मध्ये या दोनच पॉसिबिलिटी तुम्हाला येणार आहेत त्याच्यामुळे मी बाकीच्या पॉसिबिलिटी डिस्कस करतच नाहीये एक तर 4 रोज असतील किंवा 8 रोज असतील 4 रोज कधी असणार आहेत दोन स्टेटमेंट आहेत P Q 4 रोज असणार आहेत 3 स्टेटमेंट आहेत 8 रोज असणार स्ट्रेट फॉरवर्ड आहे कॉलम साठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आता कॉलम साठी काय कॉलम साठी क्वेश्चन बघा कसा असतो ट्रिक काय असणार कॉलम साठी नंबर ऑफ स्टेटमेंट काय करणार नंबर ऑफ स्टेटमेंट जे नंबर ऑफ स्टेटमेंट दोन असतील किंवा तीन असतील दोन किंवा तीन स्टेटमेंट असणारे चार स्टेटमेंट तुम्हाला ट्रूथ टेबलला विचारले जाणार नाही 100% विचारतच नाही ओके नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस काय नंबर ऑफ कनेक्टिव्स नंबर ऑफ काय कनेक्टिव्स आता कनेक्टिव्स मध्ये कोण कोण आपल्याला माहित आहे अँड ऑर डबल इम्प्लाइज आणि निगेशन हे 5 कनेक्टिव्स आहेत किती नंबर ऑफ कनेक्टिव्स आहेत त्याला काय करा नंबर ऑफ स्टेटमेंट मध्ये ऍड करा तुम्हाला कळणार की नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला किती लागणार आहे आता कसं करणार आहे लक्षात घ्या आता इथे दिलं पहिला क्वेश्चन आपल्याला दिला P अँड ब्रॅकेट मध्ये दिलाय Q ऑर P आणि याचा आपल्याला ट्रूथ टेबल फॉर्म करायचं आता स्टेटमेंट किती आहेत बघा आपल्याला कळणार स्टेटमेंट आता रोज किती लागणार आहे आपल्याला हे नाही दिलं तरी चालतं एक्झाम मध्ये फक्त मी सांगतो की आपल्याला एक आयडिया आहे रोज आणि कॉलमची बाकी आपण करू शकतो तर रोज किती लागणार आहे दोन स्टेटमेंट तर 4 रो 3 स्टेटमेंट तरी 8 आता P Q दिसतोय तुम्हाला R कुठे दिसतोय का इथं थर्ड स्टेटमेंट कुठे दिसतंय का नाही दिसत म्हणजे 100% रोज किती लागणार आहे 4 लागणार रोज किती लागणार आहे 4 आणि कॉलम किती लागणार नंबर ऑफ स्टेटमेंट किती स्टेटमेंट आहे दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत पण नंबर ऑफ कनेक्टिव्स किती आहेत नंबर ऑफ कनेक्टिव्स म्हणजे इथे एक दिसतो अँड आणि हा काय दिसतो ऑर दोनच कनेक्टिव्स आहेत मग 2 + 2 किती आन्सर येणार आहे 4 येणार आहे 2 + 2 आन्सर किती येणार आहे डायरेक्टली किती येणार आहे 4 येणार म्हणजे 4 कॉलम पाहिजेत आणि 4 रोज तुम्हाला एक टेबल तयार करायचा आहे 4 रोज अँड 4 कॉलमचा टेबल तुम्हाला तयार करायचा कसा तयार करायचा बघा हा टेबल तयार करणे फर्स्ट रो तरी आपण इथं स्टेटमेंट देण्यासाठी ठेवणार याला रो काउंट करू नका इथून असणार फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि हे काय एक फोर्थ रो अशी मी रोज तयार केले कॉलम किती लागणार आहे तुम्हाला 4 कॉलम लागणार आहे 1 2 3 and 4 okay now we write down the statements here in first column the statement P is here statement P फक्त लिहिणार आहे आपण
दुसऱ्या कॉलममध्ये स्टेटमेंट काय असणार आहे क्यू. आधी काय करायचं ट्रूथ टेबल तयार करताना कंपल्सरी फर्स्ट स्टेप काय असणार आहे पहिल्यांदा स्टेटमेंट लिहायची पी क्यू जर आर असेल तर थर्ड स्टेटमेंट आपण लिहिणार. पहिल्यांदा पहिली स्टेप असणार स्टेटमेंट लिहायची पी आणि क्यू आणि त्याच्यानंतर त्याचे निगेशन लिहायचे. जर स्टेटमेंट मध्ये निगेशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला असेल तर त्यानंतर लगेच काय करायचं निगेशन लिहायचं. कळतंय का पहिली स्टेप काय स्टेटमेंट लिहायचं आणि जर निगेशन असेल तर निगेशन लिहायचं त्यानंतर. तर निगेशन जर नाही आहे काय गरज नाही. आता तुम्हाला टेबल हा तयार करायचा हा ही टोटल स्टेटमेंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग काय करतात मोठा ब्रॅकेट आहे त्याच्यासाठी स्मॉल ब्रॅकेट्स तयार करू. तर स्मॉल ब्रॅकेट म्हणजे हा टोटल ब्रॅकेट मोठा दिसतोय त्याच्याऐवजी मी काय करतो की याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. कशाची क्यू और पी ची ती इथे लिहितो क्यू और काय लिहितो पी. करेक्ट आहे. मग आता क्यू और पी कशाने कनेक्ट आहे अँड ने कनेक्ट आहे कशाला पी ला. मग हा जो दिसतो फॅक्टर क्यू और पी त्याला मी कशाने कनेक्ट करतो पी ने कनेक्ट करतो. मग लास्टच्या कॉलम मध्ये काय असेल पी अँड क्यू और पी असेल. जे टोटल स्टेटमेंट आपल्याला पाहिजे त्याची व्हॅल्यू इथे असेल लास्ट कॉलम मध्ये असेल. लास्ट कॉलम मध्ये जे असेल ते आपला आन्सर असेल मोस्टली. ओके तर आता व्हॅल्यूज लिहायचे काय सांगितलं दोन स्टेटमेंट जर असतील पी आणि क्यू कंपल्सरी पहिल्यामध्ये टी टी एफ एफ आणि दुसऱ्यामध्ये टी एफ आणि टी एफ टी टी एफ एफ टी एफ आणि टी एफ. कळतंय का सिंपल आहे. आता ऑर वर यायचं ऑर मध्ये काय क्यू आणि ऑर क्यू और पी दिसतो. मला ऑर साठी शॉर्टकट काय सांगितलं एफ और एफ असेल तरच आन्सर एफ अदरवाइज आन्सर काय असणार आहे टी. म्हणजे क्यू आणि पी मध्ये बघा एफ और एफ थोडं दिसतोय का इथं दिसतोय एफ और एफ चा आन्सर काय असणार आहे एफ अदरवाइज आन्सर काय असणार आहे टी. दॅट्स इट. झालं. पुढचा आता टेबल तयार करायचं तुम्हाला लास्ट कॉलम मध्ये काय बघा क्यू और पी. क्यू और पी म्हणजे हा कॉलम क्यू और पी त्याला आपल्याला कशाबरोबर जॉइन करायचं आहे पी बरोबर जॉइन करायचं. कशाबरोबर पी बरोबर जॉइन करायचं कशाने अँड. मग तुम्हाला कॉलम कुठले दोन बघायचे हे दोन कॉलम आता बघायचे पी अँड क्यू और पी. या दोन्ही कॉलम मध्ये कुठलं ऑपरेशन करायचं आहे अँडचं. आणि अँडचा शॉर्टकट आपण सांगितलं काय टी अँड टी असेल तर आन्सर काय येतं टी. पण टी आणि टी कुठे दिसतो बघा टी आणि टी असेल तर आन्सर काय येणार टी. इथं पण दिसतो बघा टी टी असेल तर आन्सर काय येणार टी. एफ टी असेल तर आन्सर काय येणार आणि इथं एफ. म्हणजे टी आणि टी असेल तर आन्सर काय येतं टी अदरवाइज आन्सर काय येतं एफ. दॅट्स इट. दिस इज अ ट्रूथ टेबल. एवढंच करायचं आहे तुम्हाला. नंबर ऑफ रोज कॉलम आयडेंटिफाय करायचे स्टेटमेंटच्या व्हॅल्यू लिहायचे शॉर्टकट्स फॉर्म्युले यूज करायचे आणि लिहायचं. जास्तीत जास्त 3-4 मिनिटाचा क्वेश्चन आहे हा. एकदा प्रॅक्टिस तुम्हाला झाली एकदम फास्ट तुम्ही करू शकता एकदम फास्ट मध्ये जाऊ शकता तुम्ही. ओके थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढूया. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मी घेतो पी और निगेशन पी अँड क्यू. निगेशन फक्त वाढवलं बाकी मी जास्त काही केलेलं नाही. आता याचं कसं करायचं रोज किती लागणार आहे पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. दोन स्टेटमेंट रोज किती लागणार सांगा. दोन स्टेटमेंट जर असतील तर 4 रोज. कॉलम किती लागणार आहे सांगा. कॉलम किती लागणार आहे कॉलम सांगा किती लागणार आहे. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे 2 प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हज किती आहेत प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हज किती आहेत बघा 1 2 आणि 3 किती असणार आहे कॉलम किती असणार आहे 5. नंबर ऑफ कॉलम किती असणार आहे 5. नंबर ऑफ कॉलम्स 5. मग तुम्हाला टेबल तयार करायचा आहे 4 रोज आणि 5 कॉलमचा. बघा क्लिअर होतंय. मग टेबल तयार करूया आपण. टेबल जर तुम्ही तयार केला 1 2 3 4 5 म्हणजे लास्टचा पार्ट थोडासा मोठा बनवत जावा कारण टोटल स्टेटमेंट आपल्याला तिथे लिहायचं आहे लास्टच्या कॉलम मध्ये. ओके हे झाले 5 कॉलम. इथं असणार पी. पहिल्यांदा मी काय सांगितलं स्टेटमेंट लिहायचे आणि निगेशन असेल तर निगेशन लिहायचे. ज्याचं निगेशन आहे त्याचं निगेशन लिहायचं. पी इथं क्यू कोणाचं निगेशन आहे का इथं यस पी चा निगेशन आहे. निगेशन काय पी. मग त्यानंतर हा स्मॉल ब्रॅकेट तयार करा. नंतर स्मॉल ब्रॅकेट्स तयार करत जाऊ. काय असणार निगेशन पी अँड क्यू असणार आहे. आणि त्यानंतर याला मी त्याच्यात कनेक्ट करणार और न पी बरोबर कनेक्ट करणार. आणि ते लास्ट आपला आन्सर असं काय असणार आहे पी और निगेशन पी अँड क्यू. बघा हे तर बघा कळाले का. आता फक्त तुम्हाला काय करायचं शॉर्टकट्स यूज करायचे. शॉर्टकट्स मध्ये काय सांगितलेलं 4 रोज येणार आहेत आपल्या टेबल मध्ये
पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे. कसं लिहायचं सांगितलं टी टी एफ एफ इथं टी एफ टी एफ कंपल्सरी असंच असणार आहे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. ओके. आता निगेशन पी पी चा निगेशन घ्यायचं. निगेशन कुठं पी जो दिसतो कॉलम त्याचा निगेशन टी असेल तर निगेशन काय आहे एफ टी असेल तर एफ एफ असेल तर टी एफ असेल तर टी. तर पुढचा कॉलम काय सांगतो बघा निगेशन पी अँड काय क्यू. निगेशन पी आणि क्यू म्हणजे हे दोन कॉलम घ्यायचे मला निगेशन पी चा आणि क्यू चा. या दोन्ही कॉलम मध्ये मला काय करायचं अँड बघायचा. तर अँड साठी फॉर्म्युला शॉर्टकट काय टी अँड टी असेल तर टी. आता टी आणि टी कुठे दिसतोय का तुम्हाला इथं नाही इथं नाही इथं टी आणि टी असेल तर आन्सर काय टी. अदरवाइज आन्सर काय असणार आहे एफ एफ असणार. बघा काय होतंय का. नेक्स्ट बघा आता काय करायचं हा जो कॉलम कोणाचा निगेशन पी अँड क्यू हा इथं तयार केलाय त्याला आपल्याला ऑर ने कनेक्ट करायचं कशाबरोबर पी बरोबर कनेक्ट करायचं. हे दोन तुम्हाला कॉलम बघावे लागतील. ऑर चा शॉर्टकट सांगा काय होता. ऑर चा शॉर्टकट होता पी एफ और एफ असेल तर काय एफ एफ और एफ कुठे दिसतो का एफ 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 लास्टला दिसतो एफ और एफ आन्सर काय येणार एफ. अदरवाइज आन्सर काय येणार टी टी आणि टी. दॅट्स इट. एकदम सिंपल आहे क्वेश्चन. काय अवघड नाही त्याच्यात. फक्त शॉर्टकट आणि थोडीशी प्रॅक्टिस एखाद दिवसात प्रॅक्टिस केला एक दिवसाची प्रॅक्टिस सफिशियंट आहे. कधी तुम्ही विसरणार नाही परत. फक्त हे शॉर्टकट तुम्हाला माहित पाहिजे. लिहून घ्या क्वेश्चन लिहिताना असाल तर लवकर. चल थोडासा मोठा आपण पुढे टेबल बघूया. इथं स्टेटमेंट तुम्हाला नंबर ऑफ स्टेटमेंट थोडेसे जास्त असतील आणि टेबल पण मोठा येईल थोडा. चला बुक मध्येच एक्झाम्पल घेतो मी. थर्ड नंबरचं P implies Q and Q implies P असं काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे. याचं तुम्हाला काय करायचं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ट्रूथ टेबल करायचं क्वेश्चन थोडासा मोठा वाटेल तुम्हाला पण इझी. चला स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिला रोज आणि कॉलम तुम्ही आयडेंटिफाय करा किती आहेत. किती स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. फक्त पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. रोज किती येणार आहेत 4 सांगितलं आहे. दोन स्टेटमेंट तर 4 रोज 3 स्टेटमेंट तर 8 रोज असणार आहे. तर कॉलम आता कॉलम काय सांगणार कॉलम किती असणार आहेत. कॉलम काय सांगितलं ना नंबर ऑफ स्टेटमेंट. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत 2 प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्स प्लस नंबर ऑफ काय कनेक्टिव्स. कनेक्टिव्स किती आहेत बघा 1 इम्प्लाइज सेकंड अँड थर्ड पण काय इम्प्लाइज म्हणजे 3 कनेक्टिव्स आहेत. 3 कनेक्टिव्स आहेत. तर नंबर ऑफ कॉलम किती येणार आहेत 5. 4 रोज आणि तुम्हाला काय करायचं 5 कॉलमचं काय करायचं टेबल फॉर्म करायचं. फॉर्म करायचं काय येणार बघा फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फोर्थ रो. फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार सांगा 1 2 निगेशन कुठं आहे का काय अडचण नाही. हा आणि लास्टला आपल्याला एक कॉलम थोडासा मोठा बनवा. लास्टचा कॉलम थोडासा मोठा बनवून जाऊ किंवा सगळेच कॉलम मोठे बनवलं तर चालतं काय अडचण नाही. तर पहिल्यांदा काय करायचं स्टेटमेंट लिहायचं आणि त्याचं निगेशन लिहायचं. स्टेटमेंट पी आणि क्यू आणि त्याचं निगेशन आहे का कुठं नाही काय अडचण नाही. फक्त स्टेटमेंट पी आणि क्यू लिहू. पण त्यानंतर आता काय आता बघा मोठा स्टेटमेंट आहे त्याला शॉर्ट स्टेटमेंट मध्ये कट करायचं. पहिल्यांदा तुम्हाला काय टोटल स्टेटमेंट तरी तयार करता येणार नाही आणि मी हा स्मॉल पार्ट तयार करतो. कुठला पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू इतका पार्ट मला मिळाला. ओके. मला थोड्याशा ब्रॅकेटच्या बाहेर जावं. याला कनेक्ट कशाने करतो मी अँड क्यू. क्यू आणि हा कशाने कनेक्ट करतो मी अँड म्हणजे हा मला ब्रॅकेट मिळेल. मग काय करतो बघा पी इम्प्लाइज क्यू कशाने कनेक्ट करतो अँड क्यू म्हणजे मला हा टोटल ब्रॅकेट मिळाला आता. ओके. मग या टोटल ब्रॅकेटला मी पी ला कशाने कनेक्ट करणार इफ आणि देन मला टोटल स्टेटमेंट मिळणार. मग काय होणार बघा पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. मग अशी जो हा होता त्याला मला कनेक्ट करायचं पी बरोबर इफ देनचं स्टेटमेंट. कळतंय का बघा म्हणजे मोठा एक स्टेटमेंट दिला असेल स्मॉल पार्ट वरून चालू करा आणि टोटल जो फॉर्मॅट आहे त्या स्टेटमेंटचा तो तुम्ही तयार करून घ्या. ओके. आता काय शॉर्टकट यूज करायचं बाकी काय राहिलेलं नाही. इथे का टी टी एफ एफ इथे टी एफ आणि टी एफ पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यू पी इम्प्लाइज क्यू मध्ये लक्षात ठेवायचं. पी इम्प्लाइज क्यू काय करणार बघा
आठवा P implies Q ला काय करायचं, TF असेल तर F, T implies F असेल तरच आन्सर F. मग TF कुठे दिसतोय का? यस, TF कुठे दिसतोय, F अजून कुठे दिसत नाही, बाकीच्या आन्सर काय T. आता हा जो आहे P implies Q त्याला कशाला कनेक्ट करायचा आहे, अँड Q बरोबर कनेक्ट करायचं आहे, Q बरोबर कनेक्ट करायचं आहे. आणि मध्ये स्टेटमेंट काय, अँडचा शॉर्टकट काय, T and T असेल तर T and T असेल तर असं काय आहे T, अदरवाइज असं काय असेल F, अदरवाइज असं काय असेल F असेल. करेक्ट आहे. आता बघा लास्ट स्टेटमेंट राहिलं, याला या टोटल स्टेटमेंटला कशाला कनेक्ट करायचं, इम्प्लाइज P. इथं सगळ्यात महत्त्वाचा ट्रिकी पॉइंट आहे, इम्प्लाइज मध्ये आपण चुकतो. आपण लक्षात काय ठेवलंय, T इम्प्लाइज F असेल तर F, पण बघताना एरो कुठे आहे हा महत्त्वाचा, P to Q आहे का Q to P एरो हा महत्त्वाचा आहे, P to Q आहे का Q to P हे महत्त्वाचं बघायचं असतं. आता एरो कुठून आहे बघा, या स्टेटमेंट कडून कुठे P कडे. मग पहिल्यांदा तुम्हाला फक्त ना याच्या व्हॅल्यू बघायचे, मग P च्या व्हॅल्यू बघायचे. ओके, इम्प्लाइज साठी हे लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज करण्यासाठी नेहमी क्वेश्चन तो एक्झाम मध्ये त्याने टाकतात का. पहिल्यांदा याची व्हॅल्यू बघायची, याची व्हॅल्यू कुठे आहे बघा, इथे TF TF याची व्हॅल्यू. त्यानंतर मला कशाची व्हॅल्यू बघायची, P ची व्हॅल्यू बघायची. मग मला इकडून इकडे जायचं, पहिल्या स्टेटमेंट पासून मग P कडे जायचं. मग TF बघताना मी इकडून इकडे बघणार, TF 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 थर्ड टर्म म्हणतो बघा, T आणि F आन्सर काय असणार आहे F. इकडून असं जायचं नाही, FT करायचं नाही, किंवा TF तुम्ही चुकून हा लिहायची ना, 100% आन्सर चुकणार. कुठल्या स्टेटमेंट कडून कुठल्या स्टेटमेंट कडे जायचं ते बघायचं. इफ देन मध्ये याला हायपोथेसिस म्हणतो, आणि याला आपण कन्क्लुजन म्हणत असतो. कन्क्लुजन आधी येणार नाही, आधी हायपोथेसिस असणार. कळतंय का बघा. आता इथून इकडे जाय, TF दिसतोय का, TF TF इथं दिसतं, TF असेल तर असं काय F अगोदर असेल तर TF. ओके, प्रिकॉशन्स घ्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करताना. इम्प्लिकेशनला तर जास्त प्रिकॉशन घ्यावी लागते. कुठल्या स्टेटमेंट कडून तुम्ही कुठल्या स्टेटमेंट मध्ये चाललाय, P to Q चाललाय का Q to P चाललाय, हे लक्षात ठेवायचं. ओके, लिहून घ्या. ओके, काही स्टेटमेंट मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेले आहेत. आता ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पण सॉल्व्ह करायच्या आधी आपण दुसरा एक जो क्वेश्चन येतो एक्झामला क्वेश्चन असतो की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, नाही, वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिन्युअस, असा एक क्वेश्चन असतो. त्या क्वेश्चनचा आन्सर पण आपल्याला एक्झॅक्टली असंच कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे ट्रूथ टेबल तयार करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सांगायचं आहे ते जे स्टेटमेंट आहे ते टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिन्युअस आहे. मग हा क्वेश्चन सॉल्व्ह करता करता दुसरा क्वेश्चन पण आपण यातच कव्हर करूया. लक्ष द्या, क्वेश्चन काय असेल आधी लक्ष द्या, दोन्ही क्वेश्चन एकदमच कव्हर होतील. क्वेश्चन असतं आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर टोटोलॉजी. दुसरा असतो कॉन्ट्राडिक्शन आणि थर्ड असतो कॉन्टिन्जन्सी. काय असणार कॉन्टिन्जन्सी. तीन बघा डेफिनेशन आहे, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. डेफिनेशन कोणी विचारणार, तुम्हाला कन्सेप्ट मध्ये. आता कन्सेप्ट काय आहे बघा, तुम्ही ट्रूथ टेबल तयार करणार, जसं मगाशी आपण ट्रूथ टेबल तयार केले 3 क्वेश्चनचे, आणि लास्टचा जर तुम्ही कॉलम बघितला, लास्टच्या कॉलम मध्ये काही व्हॅल्यूज ट्रू येतील, काही व्हॅल्यूज काय येतील फॉल्स येतील. पण लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज ट्रू असते. म्हणजे काय सांगायचं त्याला, इनपुट तुम्ही काही द्या, P आणि Q स्टेटमेंट घ्या, त्याचा इनपुट तुम्ही काही द्या, व्हॉट एव्हर इनपुट, आन्सर जर तुमचा आन्सर नेहमी काय असेल ट्रू येत असेल, म्हणजे इनपुट काही असेल, आउटपुट नेहमी जर ट्रू येत असेल तर तशा स्टेटमेंट आपण काय म्हणतो टोटोलॉजी. टोटोलॉजी आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू नेहमीच काय असते कॅपिटल T असते, त्याची व्हॅल्यू कधीही फॉल्स होणार नाही आहे, त्या स्टेटमेंट आपण काय म्हणतो टोटोलॉजी म्हणतो. नेक्स्ट स्टेटमेंट बघा कॉन्ट्राडिक्शन, एक्झॅक्टली त्याचे अपोजिट. इनपुट तुम्ही काही द्या, स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू घ्या, फॉल्स घ्या, कुठलेही कॉम्बिनेशन घ्या, आन्सर नेहमी काय येणार फॉल्स येणार, नेहमीच आन्सर काय येणार फॉल्स येणार आहे. त्याला आपण म्हणतो, त्या स्टेटमेंटला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. त्या टाईपच्या स्टेटमेंट आपण म्हणणार आहे कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्टिन्युअन्सी म्हणजे काय, कॉन्टिन्युअन्सी म्हणजे मिक्स, आन्सर ट्रू आणि फॉल्स दोन्ही असेल. लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला T सुद्धा व्हॅल्यू दिसेल आणि F पण व्हॅल्यू दिसेल, त्या स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणणार आहे कॉन्टिन्युअन्सी म्हणणार.
मग क्वेश्चन हाच असतो फक्त ट्रूथ टेबल तुम्ही तयार करणार आणि त्याचा लॉस कॉलम ऑब्झर्व करणार. लॉस कॉलम म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतील तर ते स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आहे. सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर तो स्टेटमेंट पॅटर्न कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि ट्रू आणि फॉल्स मिक्सअप असेल तर काय असणार आहे कॉन्टिन्जन्सी असणार. त्याच्यामुळे हाच क्वेश्चन आपण याच्यामध्ये कंटिन्यू करूया आणि याचं सुद्धा आन्सर आपण त्यामध्ये लिहून टाकू. ओके, आता स्टेटमेंट्स बघा 6 स्टेटमेंट्स मी घेतलेले थोडेसे मोठे स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊया. होतील सॉल्व्ह. ओके, पहिल्यांदा बघा पहिलं स्टेटमेंट मी इथे घेतो त्याचा आन्सर मी सोल्युशन करतो. ट्रूथ टेबल तयार करायचं आपल्याला. स्टेटमेंट दिले बघा P implies Q implies P. नंबर ऑफ रोज किती येणार आहेत, नंबर ऑफ कॉलम किती येणार आहेत बघा. नंबर ऑफ रोज किती असणार आहे सांगा. P आणि Q दोन स्टेटमेंट आहे. R दिसतोय का तुम्हाला नाही. P आणि Q दोन स्टेटमेंट आहे. रोज किती असणार आहेत 4 असणार आहेत. आणि कॉलम किती असणार आहे सांगा. कॉलम काय सांगितला नंबर ऑफ स्टेटमेंट. थोडंसं फास्ट जातोय आता मी. 2-3 एक्झाम्पल झाले आपले. दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q आणि कनेक्टिव्हज किती आहेत. कनेक्टिव्हज किती आहेत implies दोन कनेक्टिव्ह. मग ट्रूथ टेबल किती असणार आहे 4 रोज आणि 4 कॉलम्स आपल्याला ट्रूथ टेबल पाहिजे. चला तयार करूया. मग काय येणार आहे फर्स्ट रो. ओके, इथे असणार आहे P. पहिल्यांदा काय सांगितलं स्टेटमेंट लिहायचे. पहिल्यांदा स्टेटमेंट लिहायचे त्यानंतर जर निगेशन असेल तर निगेशन लिहायचं. निगेशन कुठे दिसतंय का नाही. मग P आणि Q. त्यानंतर काय हा स्मॉल ब्रॅकेट तयार करा. Q implies काय P. आणि त्याच्यानंतर काय बघा P implies Q implies P. म्हणजे आधी हा शॉर्ट ब्रॅकेट तयार केला तुम्ही मग त्याला P ला कनेक्ट करा implies. हा टोटल ब्रॅकेट तुम्हाला मिळेल. फायनल एंड तुमचं काय असतं हा टोटल ब्रॅकेट तुम्हाला इथे मिळतो आला पाहिजे. करेक्ट आहे. ओके, नंतर काय सांगितलं आपण TT FF TF आणि TF. कंपल्सरी हेच लिहायचं TT FF आणि TF आणि TF. आता नंतर तुम्ही जाणार इकडे Q implies P. मगाशी मी सांगितलं implies असेल तर कुठल्या स्टेटमेंट कडे तुम्ही जाता हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही P implies Q तुम्हाला दिलेलं नाही. काय दिलंय Q implies P. मग Q implies P इकडून इकडे व्हॅल्यू बघायची तुम्ही. इकडून इकडे बघायचं आणि शॉर्टकट काय T implies F असेल तर असं काय येतं F. T F कुठे दिसतो का बघा. T to F कुठे दिसतो का T TF TF इथे दिसतो का. T F असेल तर असं काय येणार F अगोदर असं काय असेल T असेल. करेक्ट आहे. आता पुढच्या स्टेटमेंटला फायनल स्टेटमेंट तयार करायचं P implies. आता P पासून तुम्हाला कुठे जायचं आहे या स्टेटमेंटकडे. P पासून त्या स्टेटमेंटकडे तुम्हाला जायचं. तर इथं बघितला implies आहे मध्ये implies साठी शॉर्टकट काय T implies F असेल तर F. मला TF शोधा कुठे आहे TF 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 कुठेच नाही. TF असेल तर असं काय येतं F. पण TF कुठे दिसत नाही. मग सगळ्यांचं असं काय असणार ट्रू 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 आणि ट्रू. म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे इथं बघितला लास्ट कॉलम जर बघितला कुठलाही इनपुट तुम्ही द्या फायनल आन्सर नेहमी काय येणार आहे ट्रू येणार आहे. मग हे जे स्टेटमेंट पॅटर्न असेल कुठल्या टाइपचं असेल टोटोलॉजी. कारण सगळ्याच व्हॅल्यू नेहमी काय लास्ट कॉलमच्या सगळ्या ट्रू आहे. मग लिहिताना लिहिणार आपण सिन्स all the values in last column are true, therefore given statement pattern is tautology. करेक्ट दिसत नसेल तुम्हाला खालचं मी जे बोललो त्याच्यावर लक्ष ठेवा. काय लिहिले आपण since all the values in last column are t therefore given statement pattern is tautology statement pattern आहे. प्रत्येक बघा दोन्ही क्वेश्चन एकामध्येच कव्हर होतोय. प्रिपेअर द ट्रूथ टेबल क्वेश्चन मला इथपर्यंत लिहायचं आहे. आयडेंटिफाय टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन असेल तर फक्त लास्ट तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं. लास्ट कॉलम बघायचं आणि कन्क्लुजन लिहायचं. ओके, नेक्स्ट बघा थोडासा मोठा दिसतोय स्टेटमेंट तरी ट्राय करूया आपण. बघूया काय करायचं. बघा सेकंड बघा. सेकंड जे निगेशन P और Q डबल इम्प्लाइज निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे P and Q. ओके, चल आता रोज किती येणार कॉलम्स किती येणार नंबर ऑफ रोज किती येणार सांगा. नंबर ऑफ रोज येणार आहे 4. तर स्टेटमेंट स्टील दोनच आहेत. मग स्टेटमेंट मोठा दिसतोय एकदम स्टेटमेंट पॅटर्न मोठा दिसतोय पण यात P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. तुम्ही म्हणजे तर निगेशन आलेला आहे. निगेशनला कन्सिडर करू नका स्टेटमेंट मध्ये.
पी आणि क्यू दिसतोय का बघायचं दॅट्स इट. पी क्यू आर जर दिसतो म्हणजे इथं एक्झाम्पल दिले बघा आपण कुठले पुढचे एक्झाम्पल आहे इथं बघा पी क्यू दिसतोय आणि आर सुद्धा दिसतोय. इथं स्टेटमेंट 3 आहेत पण इथं 2 स्टेटमेंट आहेत म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न इथं मोठा दिसतोय. स्टेटमेंट किती आहेत 2 आहेत पी आणि काय क्यू स्टेटमेंट आहे. मग आता बघा कॉलम नंबर किती ना नंबर ऑफ कॉलम्स किती असणार ते सांगा. नंबर ऑफ स्टेटमेंट 2 प्लस कनेक्टिव्हज किती आहेत निगेशनला कनेक्टिव्हज आहे निगेशन 1 2 3 4 आणि 5 किती कनेक्टिव्हज आहेत 5 म्हणजे 2 + 5 आन्सर किती येणार आहे 7 म्हणजे 4 रोज आणि 7 कॉलम्स तुम्हाला बनवायचे आहेत. 4 रोज आणि किती 7 कॉलम. तर बनवूया टेबल चला. थोडासा मोठा होईल टेबल आता. हा पहिला आपण स्टेटमेंट लिहायचं तुम्हाला फर्स्ट रो सेकंड रो थर्ड आणि फोर्थ रो. कॉलम किती पाहिजे 7 कॉलम पाहिजे. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम निगेशन पी निगेशन किती जणांचा लागणार 7 कॉलम पाहिजे 7. निगेशन पी चा लागणार निगेशन क्यू चा लागणार आहे का नाही. 1 2 3 4 5 6 आणि 7 लास्ट कॉलम थोडासा मोठा बनवा. लास्ट कॉलम मोठाच बनवतो नेहमी ओके. आता काय काय लिहायचं आता स्टेटमेंट पॅटर्न वर लक्ष द्या तिथून आपल्याला व्हॅल्यू लिहायची. लक्ष देऊन बघा त्याला. पहिल्यांदा काय सांगितलं स्टेटमेंट लिहायचं आणि त्याचं निगेशन लिहायचं. स्टेटमेंट लिहायचं निगेशन असेल तर निगेशन लिहायचं. पी आणि क्यू स्टेटमेंट लिहिलं निगेशन कुणाचं आहे बघा दोघांचं निगेशन लिहायचं. कुणाचं निगेशन आहे कुठलं निगेशन पी निगेशन काय पी निगेशन क्यू असतात तर मी निगेशन क्यू लिहिला असता. हा निगेशन वेगळा आहे त्याला इथं कन्सिडर करू नका. पहिल्यांदा काय करायचं स्टेटमेंट लिहायचं पी क्यू आणि त्याचं निगेशन लिहायचं निगेशन पी निगेशन क्यू जर असतील तर स्टेटमेंटमध्ये निगेशन पी आहे म्हणून मी लिहिलं आहे पण निगेशन क्यू नाही आहे तो लिहायचा नाही. आता पुढचा आता 2 तुम्हाला इथे दिसतात इथे एक ब्रॅकेट दिसतोय इथे एक ब्रॅकेट दिसतोय. दोन्ही ब्रॅकेट तुम्हाला तयार करावे लागणार आहे सेपरेटली तयार करणार आणि हा ब्रॅकेट तयार करणार कसा तयार करणार आहे निगेशन पी और काय क्यू निगेशन पी और क्यू दोघांना कनेक्ट केला और तर हा तुम्हाला मिळेल. पुढचा हा मला तयार करायचा पण इथे लक्ष देऊन बघा इथे लक्ष देऊन बघा इथे डायरेक्ट मला तयार करता येईल. आधी मला तयार करायला पाहिजे काय पी अँड क्यू पी अँड क्यू चा कॉलम तयार करायचा आणि त्याच्यानंतर मला त्याचा काय घ्यायचा निगेशन घ्यायचं. त्याच्यानंतर मला त्याचं काय करायचं निगेशन. मी पहिल्यांदा काय तयार करतो पी अँड क्यू करेक्ट आहे. मग नंतर मी त्याचा निगेशन देतो मग मला मिळणार निगेशन ऑफ काय पी अँड क्यू करेक्ट आहे. मग हा ब्रॅकेट मला इथे दिसतोय आणि हा ब्रॅकेट मला इथे दिसतोय. आता या दोघांना मला कनेक्ट करायचं कशाला इफ अँड ओनली इफ डबल इम्प्लिकेशन. मग करतो कनेक्ट मी निगेशन पी और क्यू डबल इम्प्लाइज काय निगेशन पी अँड क्यू करेक्ट आहे. चला माझा पुढचा आपल्याला सॉल्व करायचा आहे. सॉल्व करताना बघा पहिल्यांदा कंपल्सरी सांगितलं टी टी एफ एफ टी एफ टी एफ आणि आता निगेशन पी पी चा निगेशन टी असेल तर एफ टी असेल तर एफ एफ असेल तर टी एफ असेल तर टी. निगेशन म्हणजे काय टी चा एफ आणि एफ चा टी. निगेशन पी और क्यू निगेशन पी और काय क्यू और दिसतो मध्ये और चा शॉर्टकट काय एफ और एफ असेल तर आन्सर एफ या एफ पुढे दिसते का इथे आहे एफ 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 अजून पुढे दिसतो नाही टी टी आणि टी. पी अँड क्यू पी अँड क्यू साठी काय सांगितलं टी अँड टी असेल तर टी अदरवाइज आन्सर काय असणार फॉल्स फॉल्स आणि फॉल्स. आता पी अँड क्यू दिलाय त्याचा मला पुढे काय करायचं निगेशन पी अँड क्यू चं निगेशन करायचं. याचा निगेशन मला इथे लिहायचं टी चं निगेशन एफ एफ चा टी एफ चा निगेशन काय टी असणार करेक्ट आहे. पुढचं बघा आता या दोन्ही स्टेटमेंटला कुठल्या निगेशन पी और क्यू आणि कुठला हा या दोघांना मला डबल इम्प्लाइज ने कनेक्ट करायचं. डबल इम्प्लाइज चा शॉर्टकट काय होता टी टी एफ एफ असेल तर आन्सर काय येणार आहे टी येणार. मग टी टी एफ एफ पुढे दिसतं का बघा टी टी एफ एफ इथे दिसतं टी टी चा आन्सर काय टी टी चा आन्सर काय येणार टी सॉरी टी टी असेल तर टी असेल तर टी आणि एफ एफ पुढे दिसतो का तुम्हाला अजून नाही. याचा आन्सर काय येणार फॉल्स आणि काय येणार फॉल्स. कळतंय का बघा ट्रूथ टेबल आपण तयार केलं टोटल ट्रूथ टेबल तयार केलेलं आहे.
आता याच्यावर तुम्हाला कन्क्लुजन द्यायचं. क्वेश्चन जर तुम्हाला विचारला आयडेंटिफाय टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्टिन्जन्सी, मग तुम्ही लास्ट कॉलम बघा. लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू एफ दिसतात का? नाही. सगळ्या व्हॅल्यू ट्रू दिसतात का? नाही. मिक्स आहे. काही व्हॅल्यूज ट्रू आल्या, काही व्हॅल्यूज काय आल्या? एफ आल्या. देअरफॉर डायरेक्टली लिहू शकता फ्रॉम दी लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल, the given statement pattern is contingency. काय म्हणतो ती? कॉन्टिन्जन्सी. ट्रू आणि फॉल्स मिक्सअप असतील तर त्याला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिन्जन्सी म्हणतो. सगळेच ट्रू आले तर टोटोलॉजी, सगळेच फॉल्स आले तर कॉन्ट्राडिक्शन. ट्रू फॉल्स मिक्सअप दिसतोय, सगळे ट्रू आहेत, एखादा जरी फॉल्स आला तरी ते आपण काय म्हणणार? त्याला कॉन्टिन्जन्सी म्हणतात. ओके, लिहा. चला पुढची अजून 3 स्टेटमेंट पॅटर्न आहेत आपल्याला घ्यायचे. फास्ट करा जरा, स्पीड वाढवा. चला स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट बघा, क्वेश्चन 4 बघा. क्वेश्चन 4 मध्ये निगेशन भरपूर दिलेले आहे, मग त्याला आता टॅकल कसं करायचं लक्ष द्या. ओके, स्टेटमेंट पॅटर्न 4 बघा काय दिला. 4 नंबर स्टेटमेंट पॅटर्न आहे. negation P and negation Q or Q. negation of ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. negation of P and negation Q or काय Q. रोज किती येणार आहेत, कॉलम्स किती येणार आहेत बघायचं तुम्हाला. ओके, दिसतोय का? बघा हा नाही बोर्ड वरती असतो तो और काय Q. रोज किती येणार आहे? P आणि Q. P आणि Q. R दिसतोय का? नाही. P आणि Q वर रोज किती येणार आहेत? 4. कॉलम किती येणार आहेत? नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे? 2. P आणि Q प्लस कनेक्टिव्ह. किती कनेक्टिव्ह आहेत ते त्यामध्ये ऍड करा. 1 2 3 4 5. 5 कनेक्टिव्ह आहेत. किती येणार? 7. हा बघा, निगेशन अँड निगेशन आणि ऑर. 5 कनेक्टिव्ह आहेत. 2 + 5 आन्सर असणार आहे 7. मग तुम्हाला 7 कॉलम आणि 4 रोजचा एक टेबल तयार करायचा आहे. फास्ट मध्ये करूया. चला हा स्टेटमेंट साठी फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो. इथं पण एक तयार करू शकतो कॉलम. ओके, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. निगेशन आहे का? आहे. P चा आहे, दोघांचा निगेशन आहे. निगेशन इथं बघत बसायची गरज नाही. निगेशन आहे का नाही आपल्याला माहिती आहे की 7 कॉलम मध्ये 7 कॉलम ड्रॉ करा. लास्टचा कॉलम फक्त मोठा करा. ओके, 1 2 3 4. दिस इज 5 6 and last column is 7th column. करेक्ट आहे? चला मग पहिला आपण काय सांगितलं? स्टेटमेंट लिहा आणि निगेशन लिहा. स्टेटमेंट लिहा आणि निगेशन. स्टेटमेंट काय? P आणि Q. आणि ज्यांचे निगेशन आहे फक्त तेच लिहा. निगेशन P चा आहे का? यस, निगेशन P. निगेशन Q आहे का? आहे. निगेशन Q. सगळ्यात आधी एवढं करूनच घ्यायचं. प्रत्येक ट्रूथ टेबल तयार करताना पहिल्यांदा हेच करायचं. स्टेटमेंट आणि त्याचे निगेशन द्यायचे. निगेशन जर असतील तरच लिहा. पुढे आता कुठला टेबल तयार करायचा बघा. आधी हा मी स्मॉल टेबल तयार करतो. हा टेबल तयार करतो. कुठला टेबल आहे बघा तो? निगेशन P and निगेशन Q. निगेशन P and निगेशन Q. निगेशन बाहेरचं घेतलेलं नाही आहे, फक्त आधी हा तयार करून घ्यायचा. निगेशन P and निगेशन Q. आता पुढच्या कॉलम मध्ये काय करणार आहे? या टोटल स्टेटमेंटचा मी निगेशन घेणार आहे. मग काय येणार आहे? निगेशन ऑफ निगेशन P and निगेशन Q. म्हणजे हा टेबल मला मिळाला, इकडचा पॅटर्न मिळाला, तर त्याला मला कशाला कनेक्ट करायचं? ऑर ने कनेक्ट करायचं Q बरोबर. मला लास्टचा कॉलम मिळेल. मग काय येणार बघा? निगेशन ऑफ निगेशन P and निगेशन Q ऑर काय असणार? Q. दॅट्स इट. चला आता व्हॅल्यू लिहूया. बाकीचं काय नाही. इथं काय येणार? T F इथं असणार आहे T F. T चं निगेशन काय असणार आहे इथं? F आणि T चा F चा काय असणार आहे? T. निगेशन P काय असणार आहे? F आणि T. निगेशन P and निगेशन Q इथे यायचं. बोर्ड ठेवा जाऊन काय असणार? निगेशन P निगेशन Q and चा शॉर्टकट काय? T and T असेल तर T. T and T कुठे दिसतो का? T and T असेल काय? T. अदरवाइज असेल काय असणार? F आणि F असणार. करेक्ट आहे? मग हा जो टेबल आला तुम्हाला याचं काय यायचं आहे?
पुढच्या कॉलम मध्ये काय करायचं त्याचं निगेशन घ्यायचं. याचं निगेशन काय ना एफ चा निगेशन टी, एफ चा निगेशन टी, एफ चा निगेशन टी आणि टी चा निगेशन काय एफ. करेक्ट आहे. मग आता हा जो कॉलम आहे हा टोटल कॉलम कोणाबरोबर कनेक्ट करायचा क्यू बरोबर ऑर ना. क्यू कुठे आहे बघा इथे आहे, क्यू इथे आहे आणि हा इथे आहे. दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह कुठला आहे ऑर. आणि ऑर चा शॉर्टकट काय सांगितला एफ ऑर एफ असेल तर एफ नाही एफ एफ पुढे दिसतो का बघा एफ 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 ऑर एफ इथे दिसतो लास्ट एफ ऑर एफ असं काय येणार आहे एफ ऑर एफ असं एफ आणि अदरवाइज असं काय असतं टी टी आणि टी. दॅट्स इट. झाला टेबल तयार बघा. हा झाला टेबल तयार. 3 मार्क एवढ्या सिंपल क्वेश्चनसाठी. आणि इथं लास्ट कॉलम तुम्ही जर बघितला सगळे टी आहेत का नाही, सगळे फॉल्स आहेत का नाही, ट्रू आणि फॉल्स मिक्स आहे. तर कुठल्या टाइपचा असणारा स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिंजन्सी. कुठला असणार आहे कॉन्टिंजन्सी. आता तुम्ही स्टेटमेंट आहे फ्रॉम द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी सिन्स इट इन्क्लूड बोथ ट्रू अँड फॉल्स व्हॅल्यूज. ओके तेवढंच लिहायचं. आन्सर 3 मार्क तुम्हाला मिळून जाते. इझी आहे नाही इझी आहेच नाही म्हणू नका. ओके चला नेक्स्ट 2 क्वेश्चन राहिले फास्ट मध्ये करायचे. आता कुठला क्वेश्चन हा घेतला का क्वेश्चन नंबर 4 घेतला. हा घ्यायचा अजून आपल्याला. हे 2 क्वेश्चन यातले 2च क्वेश्चन मी देतो सॉल्व्ह करून बाकी तुम्ही करायचे. हा मी देतो सॉल्व्ह करून. हा मी सॉल्व्ह करतो. हा सिंपल आहे तुम्ही करू शकता. हा मी सॉल्व्ह करतो. क्वेश्चन नंबर 6 मी सॉल्व्ह करतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 स्टेटमेंट आहेत तो लास्टला दिलेला आहे. ओके चला क्वेश्चन नंबर 6 मी येतो. P and P implies negation Q implies P. P and P implies negation Q implies P. भरपूर मोठा स्टेटमेंट पडतो वाटतं. बघूया रोज किती येणार P आणि Q. P आणि Q दोन स्टेटमेंट आहे. रोज किती येणार 4. कॉलम किती येणार आहे नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे 2 प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्स. कनेक्टिव्स किती आहे 1. या ब्रॅकेटला कनेक्टिव्स म्हणू नका. 1 अँड इम्प्लाइज 2 निगेशन 3 इम्प्लाइज 4. टोटल कनेक्टिव्ह किती आहे 6. मग 4 रोज आणि 6 कॉलम तुम्हाला येणार आहे. तयार करा टेबल. 4 रोज आणि 6 कॉलम. एक 2 3 4 5 आणि 6. ओके चल 6 कॉलम आणि रोज किती असणार आहे 4. पहिला हा स्टेटमेंट साठी असेल फर्स्ट रो सेकंड रो थर्ड आणि फोर्थ रो. आता बघा आता काय सांगितलेलं मग अशी पहिला स्टेटमेंट लिहा मग त्याचे निगेशन जर असतील तर लिहा. स्टेटमेंट काय P Q कोणाचा निगेशन दिसतोय का आहे. कोणाचा निगेशन आहे Q चा निगेशन दिसतो. P चा निगेशन नाही आहे तर लिहायचा नाही निगेशन ऑफ P. ओके लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला थोडीशी वेगळी मेथड यूज करावी लागेल. करू नका म्हणजे मग कॉलम आणि टेबल याचा काही मॅटर करणार नाही. हे फॉर्म्युलाच मॅटर करणार नाही. बरं चला P आणि Q ज्याचा निगेशन आहे तो लिहिला Q चा निगेशन आहे. मग आता हा टेबल कुठला टेबल तयार करणार बघा मी हा शॉर्ट मधला हा टेबल मध्ये तयार करणार. कुठला P इम्प्लाइज निगेशन Q चा. P इम्प्लाइज निगेशन Q चा. मग त्याला मी कशाबरोबर कनेक्ट करू कशाबरोबर कनेक्ट करू इथे काहीतरी एक असं ना ब्रॅकेट कुठं असणार आहे बघायला पाहिजे आपल्याला. आय थिंक 1 मिनिट. इथं ब्रॅकेट आहे. इथं ब्रॅकेट आहे. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो इथं कन्फ्युजन होणार. ओके स्क्वेअर ब्रॅकेट इथे आहे एवढं लक्षात. इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे. कुठे गेला हा क्वेश्चन इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे. ओके मग आता हा मी हा आधी तयार केला P इम्प्लाइज निगेशन Q. त्यानंतर मी तयार केला हा मोठा टेबल. P ला अँड कनेक्ट करणार याच्या बरोबर. मग काय झालं P अँड P इम्प्लाइज निगेशन Q. म्हणजे हा मला टोटल मिळाला. हा टोटल मी P बरोबर कनेक्ट करणार कशाला इम्प्लाइज ने कनेक्ट करणार. स्मॉल पार्ट कनेक्ट करत चला. मग काय मिळालं बघा हा ब्रॅकेट P अँड P इम्प्लाइज निगेशन Q इम्प्लाइज P. टोटल स्टेटमेंट तुम्हाला लास्ट कॉलम मध्ये मिळालं.
टोटल स्टेटमेंट लास्ट कॉलम मध्ये मिळायलाच पाहिजे. जर तुम्ही असं रोज आणि कॉलम जर तुम्ही फाइंड आउट केलाय तर लास्ट कॉलम मध्ये 100% टोटल स्टेटमेंट तुम्हाला मिळतच. ओके, सॉल्व करा. पी आणि क्यू असेल तर पी टी एफ एफ टी एफ टी एफ. निगेशन क्यू, क्यू चा निगेशन काय? एफ टी. पी इम्प्लाइज क्यू, आता पी इम्प्लाइज क्यू, टी एफ असेल, टी इम्प्लाइज एफ असेल तर असं काय असतं? एफ टी टू एफ जाऊ. निगेशन क्यू, पी घ्यायचं निगेशन क्यू घ्यायचं. टी एफ कुठे आहे? एफ अजून कुठे दिसतो का? नाही, असं काय ना, टी टी येणार. नेक्स्ट मध्ये याला मला कनेक्ट करायचं पी बरोबर अँड ने कनेक्ट करायचं. हा जो स्टेटमेंट आहे पी बरोबर कनेक्ट करा, अँड ने कनेक्ट करा. अँड साठी काय लक्षात ठेवा? टी एंड टी असेल तर टी, टी एंड टी काय असेल? टी. अजून पुढे दिसतो का? नाही. आता बघायचं एफ, एफ आणि एफ. कळते का? करेक्ट आहे. आता हा जो टोटल पॅटर्न आहे त्याला मला इम्प्लाइज पी करायचा आहे. हा जो टोटल पॅटर्न मिळाला इम्प्लाइज काय? पी करायचं. टी एफ असेल, इकडून इकडे बघायचं, या वरून इकडं, इथून इथं बघायचं तुम्हाला. टी एफ असेल तर अर्थ येणार आहे एफ. मग टी एफ पुढे दिसतो का? टी एफ टी एफ टी एफ. टी एफ असेल तर असं येतं एफ, पण इथं कुठंच तुम्हाला टी एफ दिसत नाही आहे. म्हणजे असं काय येणार? टी आणि टी. कारण टी एफ जर असा आन्सर आला असता एफ कुठंच दिसत नाही, मग असं काय असणार? टी टी आणि टी. आता कुठल्या टाइपचा हा स्टेटमेंट पॅटर्न आहे? कुठल्या टाइपचा? टोटोलॉजी. याला आपण म्हणतो टोटोलॉजी स्टेटमेंट पॅटर्न. सगळ्याच व्हॅल्यू ट्रू आहेत. म्हणजे देऊ शकता फ्रॉम द ट्रूथ टेबल द ऑल द व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम्स आर ट्रू, देयरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी. करेक्ट आहे? ओके. आता येतो क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, स्टेटमेंट पॅटर्न जर 3 असतील तर काय करणार तुम्ही? स्टेटमेंट जर 3 असेल, पी क्यू आणि आर असतील तर आपण काय करणार? इझी आहे, सेमच करायचं आपल्याला, क्वेश्चन वेगळा नाही. चला, एक लास्ट क्वेश्चन आहे तो मी इथं घेऊन दाखवतो तुम्हाला. 3 स्टेटमेंट पॅटर्न आले तर काय करणार? इझी आहे, फक्त टेबल थोडासा मोठा होईल, लेंथी टेबल होईल. बाकी सगळ्या कॅल्क्युलेशन सेम असतील, काही अवघड नाही. बाकी कॅल्क्युलेशन सेम असणार आहे. चला, इथं पॅटर्न दिलाय बघा तुम्हाला. पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू ऑर आर. याच्या आधी सांगितलं रोज किती येणार, कॉलम किती येणार, कसं कॅल्क्युलेट करणार. 2 स्टेटमेंट असेल तर 4 रोज, 3 स्टेटमेंट असतील तर 8 रोज. आता इथं पी दिसतो, क्यू दिसतो आणि आर सुद्धा दिसतो. मग रोज किती येणार आहे सांगा, म्हणजे 8 रोज, कारण 3 स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. ऍक्च्युअली फॉर्म्युला कसा आहे, 2n हा फॉर्म्युला आहे रोज साठी. 2 स्टेटमेंट असतील तर 2 किती येणार? 4. आणि जर 3 स्टेटमेंट असेल तर 2 किती येणार? 8 येणार. हा फॉर्म्युला आहे रोज साठी. रो कॅल्क्युलेट करायचा 2n चा फॉर्म्युला आहे. मी डायरेक्टली सांगितलं की 2 पॅटर्न, 2 स्टेटमेंट असेल तर 4 रो, 3 असतील तर 8 रोज असतील. 4 स्टेटमेंट तुम्हाला कधीही विचारणार नाही, कारण 2 16 होतो आणि 16 चा रो तयार करायला तर भरपूर टाइम जातो, तो विचारणार सुद्धा नाही तुम्हाला एक्झाम. तर कॉलम नंबर किती येणार? कॉलम किती येणार आपल्याला? स्टेटमेंट किती आहे? 3 पी क्यू आर. कनेक्टिव्ह किती आहेत? 1 2 3 कनेक्टिव्ह आहेत. कॉलम किती पाहिजे? 6 कॉलम. तर ड्रॉ करूया. थोडा टेबल मोठा येणार आहे. 6 कॉलम आधी मी ड्रॉ करतो. हा असणार आहे पी चा, हा असणार क्यू चा, हा असणार आहे आर चा. निगेशन क्यू दिसत नाही मला. रोज 8 येणार आहेत. कॉलम किती असणार आहेत? 6. 1 2 3 4 5 6 and rows are 8 rows are there. Therefore this is first row for statements. This is first row. Second row, third row, fourth row, fifth row, sixth row, seventh row and eighth. सगळे रो दिसतात का? ओके. असं हाताने तुम्ही ड्रॉ करू.
टी पेन्सिल घ्या आणि सिस्टमॅटिकली ड्रॉ करा. कसंही आडवं तिडवं लिहू नये पाहिजे. एक्झाममध्ये मार्क देतील पण बाकीच्या क्वेश्चनचे 100% मार्क कट करणार असं तुमचं बघून सगळं बिहेवियर देईल. त्यामुळं माझ्यासारखं करू नका की रफलीच काढतोय आता, स्केल नाही माझ्याकडे, पण तुम्ही थोडंसं सिस्टमॅटिकली काढा, सुटसुटीत वाढेल. थोडंसं पेजला सुटेबल असं करा, एकदम छोटा टेबल काढू नका, एकदम मोठा काढू नका, सुटेबल टेबल करा. चला आता आपल्याला लिहायचं आहे, हा पॅटर्न तयार करायचा आहे. त्यासाठी आधी मी काय केलं, पी क्यू आणि आर तीन स्टेटमेंट, जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट लिहा, त्याचे निगेशन लिहा. स्टेटमेंट काय पी क्यू आणि आर, निगेशन आहे का कोणाचं तिथं नाही, मग पी क्यू आर मी लिहिलं. त्यानंतर हा टेबल तयार करतो कुठला, पी अँड क्यू, आणि आता हा मी तयार करतो काय, क्यू और आर. मग दोन्ही तुम्हाला हे ब्रॅकेट तयार झाले, दोघांना कनेक्ट कशाने करणार, डबल इम्प्लाइज ना. मग काय नाही लागलं, पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू और आर. एकदा तुम्ही असं रोज आणि कॉलम काढून घेतला ना, काही प्रॉब्लेम नाही, लास्टला बरोबर फिट होतात ज्या वेळेला आपल्याला लागणार आहे. आता इथं लक्ष द्यायचं, फक्त यात कॅच करायचं पॉईंट कुठला आहे बघा. तीन स्टेटमेंट असतील तर दोन स्टेटमेंट असतील तर आपण काय सांगितलं स्टार्टिंगला कसं लिहायचं, टी टी एफ एफ, क्यू साठी काय लिहायचं टी एफ आणि टी एफ, हे सगळ्या पॉसिबिलिटी कव्हर होतं. पण आता इथे तीन आहे तर तीन पॉईंट लॉस तुम्ही एकाच वेळी करताय. कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी, हेड 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 येईल किंवा हेड हेड टेल, हेड टेल हेड, भरपूर पॉसिबिलिटी, 8 पॉसिबिलिटी आहे. त्या 8 पॉसिबिलिटी तुम्ही लिहिणार कशा, डायरेक्टली लक्षात ठेवायचं, पाठ करत बसायचं, डायरेक्ट तुम्ही डोक्यातच पाहिजे. काय करायचं, मगाशी आपण काय करत होतो, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता इथं काय करायचं, 4 वेळा टी 4 वेळा एफ, म्हणजे काय टी 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 टी, 4 वेळा टी 4 वेळा एफ, 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, टी 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 एफ एफ एफ. आता सेकंड कॉलम मध्ये काय करणार आहे, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, टी टी एफ एफ टी टी एफ एफ. कळतंय का, 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. आणि इथं बघा आता काय करायचं, टी एफ टी एफ टी एफ आणि टी एफ. मग असं जर तुम्ही लिहिला सगळ्या पॉसिबिलिटी कव्हर होतात. 8 च्या 8 पॉसिबिलिटी तुम्हाला इथे टोटल कव्हर झालेल्या दिसते. दुसऱ्या कुठलाही डोक्यात ठेवू नका, असंच लिहा, इझी जाईल तुम्हाला. म्हणजे 4 वेळा टी 4 वेळा एफ, 2 वेळा टी 2 वेळा एफ, 2 वेळा टी 2 वेळा एफ, टी एफ टी एफ टी एफ आणि टी एफ, सगळ्या पॉसिबिलिटी कव्हर झालेल्या आहेत. असं लक्षात ठेवा, फक्त हाच पॉईंट होता. 3 स्टेटमेंट आले तर एवढंच फक्त वेगळं आहे, आणि तुमचा रो नंबर फक्त 8 होते, 4 होते ते 8 होते. पी अँड क्यू, पी अँड क्यू, अँड असेल तर काय सांगितलं, टी अँड टी असेल तर आन्सर टी, टी अँड टी असेल तर आन्सर टी, आणि टी दिसतंय का, टी 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 कुठं दिसतंय, आन्सर काय आहे, एफ 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 आणि एफ. करेक्ट. नेक्स्ट आता काय करायचं, क्यू और आर, क्यू और असेल तर काय, एफ और एफ साठी आन्सर एफ एफ, आणि एफ 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 कुठे दिसतं का बघा, एफ एफ इथे आहे, एफ एफ असेल तर एफ आणि इथे एफ. अदरवाइज असं काय आहे, टी जे. कळतं. आता या दोन्ही स्टेटमेंट डबल इम्प्लाइज ने कनेक्ट आहे. डबल इम्प्लाइजचा फॉर्म्युला काय होता, शॉर्टकट काय होता, डबल इम्प्लाइज टी किंवा एफ डबल इम्प्लाइज एफ, दोघांसाठी आपण काय करतो टी. मग एफ एफ किंवा टी टी कुठे दिसतं का बघा, टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तर टी, एफ एफ किंवा टी टी एफ एफ असेल तर टी. अदरवाइज आन्सर काय येणार आहे, एफ 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 आणि दॅट्स इट. झाला ट्रूथ टेबल. एवढंच होतं, अजिबात अवघड नाही आहे. फक्त ट्रूथ टेबल बघताना तुम्हाला थोडासा मोठा वाटेल, आणि कंपल्सरी तुम्ही ट्रेस करत जावा. कुठला तुम्ही कॉलम बघताय तिथं ठेवा, फिंगर ठेवा तुमचा, नाहीतर तुम्ही मिस्टेक बाय मिस्टेक दुसऱ्या कॉलमवर आपण जातो, आन्सर सगळाच एक जरी व्हॅल्यू मिसमॅच झाली टोटल आन्सर रॉंग होणार आहे. त्यामुळे थोडीशी प्रिकॉशन घ्यायची ट्रूथ टेबल फाइंड आउट करताना. हे 2 क्वेश्चन होते ट्रूथ टेबलवर. टेक्स्टबुक मध्ये भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत, सगळे मी सॉल्व्ह करू शकत नाही, त्यासाठी 3-4 तास जातील, असेच काही गरज नाही आहे. मी जे सांगितलंय त्याच्या बाहेरची कुठली ट्रिक का मेथड तुम्हाला लागणार नाही आहे. एक्सरसाइज टेक्स्टबुक तुम्हाला पाठवले ग्रुपवर, ते क्वेश्चन्स बघा आणि सॉल्व्ह करा. सगळे क्वेश्चन ट्राय करा बुक मध्ये, आणि कुठला जर नाही आला तर तुम्ही नंतर विचारू शकता. ओके. 2 क्वेश्चन कव्हर झालेत आपला. पहिला क्वेश्चन आहे की प्रिपेअर द ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल कसा तयार करायचा, आणि दुसरा अजून एक क्वेश्चन काय झाला, आयडेंटिफाय द स्टेटमेंट पॅटर्न. टोटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कॉन्टिन्जन्सी आहे. सगळे जर ट्रू असतील तर टोटोलॉजी, सगळेच फॉल्स असतील तर कॉन्ट्राडिक्शन, ट्रू फॉल्स मिक्स असतील तर काय असणार आहे
कॉन्टिन्युअस. मग इथं जर बघितलं हे स्टेटमेंट पॅटर्न कुठला आहे? कॉन्टिन्युअस आहे, कारण ट्रू आणि फॉल्स त्यामध्ये तुम्हाला मिक्सअप दिसतं. ओके, बेस्ट ऑफ लक. स्टडी करत राहा आणि काय डाऊट असतील तर विचारत जावा किंवा कमेंट सेक्शनमध्ये लिहत जावा. कमेंट कोण लिहत नाही आहे, व्हिडिओ बघतात का नाही तुम्हालाच माहिती आला. ओके, पुढचा व्हिडिओ पण याच्यावरचा आहे. पुढचा क्वेश्चन असणार आहे की प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिले असतील आणि दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ट्रूथ टेबलचा यूज करून. मग तो पुढचा क्वेश्चन आहे. ओके, बेस्ट ऑफ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे, एक्झामला नेहमी विचारलेला गेलेला क्वेश्चन आहे की प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. जिथं मध्ये तुम्हाला दिसतात बघा इक्विव्हॅलंट साइन दिसतो, म्हणजे दोन स्टेटमेंट सेपरेट दिले आणि दोन्ही स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे बाय युजिंग ट्रूथ टेबल. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल सुद्धा असतं, बाय युजिंग ट्रूथ टेबल सुद्धा असतं. दोन्ही मेथडनं प्रूव्ह करायचं असं मोस्टली तुम्हाला युजिंग ट्रूथ टेबल तुम्हाला विचारेल. ट्रूथ टेबल यूज करा आणि हे जे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे ते प्रूव्ह करा. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट इक्वल आहेत, हे दोन स्टेटमेंट प्रत्येक वेळी काय इक्वल आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. ट्रूथ टेबलचा यूज करायचा आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा, इझी आहे, सॉल्व्ह करूया. स्टेटमेंट पॅटर्न मी लिहून घेतो. स्टेटमेंट पॅटर्न काय? P implies Q इक्विव्हॅलेंट टू निगेशन P implies निगेशन Q. आता तुम्हाला दोन कॉलम्स तयार करायचे ज्या ट्रूथ टेबल मध्ये याचा एक कॉलम असेल P and Q चा आणि ह्या टोटल स्टेटमेंटचा कॉलम असेल आणि दोघांच्या व्हॅल्यूज बघायच्या. दोघांच्या व्हॅल्यूज जर एक्झॅक्टली सेम असतील तर आपण काय म्हणणार आहे? टू स्टेटमेंट्स आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. तेच आपल्याला करायचं. आता इथे तुम्हाला नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स असं काही करायचं नाही. ऑलरेडी तुम्हाला डायरेक्टली सांगता येणार नाही किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत, रोज आहेत. तुम्हाला आता एक टेबल तयार करायचं, लॉजिक स्वतःचा यूज करायचं आणि आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. पण टेबल तयार करताना काय काय लागणार आहे ते आपण बघूया. हे तरी कन्फर्म आहे दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q, तर आपल्याला किती 4 रोज लागणार आहे एवढं कन्फर्म आहे. तेवढं तरी आपण लिहूया की 4 रोज. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि फिफ्थ रो. आता कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, स्टेप बाय स्टेप कॉलम प्रिपेअर करतो. आता बघा काय काय लागणार आहे आपल्याला. स्टेटमेंट आधी लिहितोय आपण. पहिल्या कॉलम मध्ये काय लिहिणार मी? स्टेटमेंट. P लिहिणं लागणार आहे, काय लागणार आहे? Q. P लागणार आहे, काय लागणार आहे? Q लागणार आहे. आणि P आणि Q झाला त्यानंतर निगेशन लिहायचं. निगेशन कुणाला दिसतोय का इथं? निगेशन Q. Q चा निगेशन आहे तो लिहिणार. मग असं सांगतोय मी की आधी स्टेटमेंट लिहायचे आणि जर निगेशन असेल स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं. आता हा मी टेबल आधी तयार करून घेतो. लेफ्ट हँडचं स्टेटमेंट आधी तयार करतो. प्रत्येक दोन्ही स्टेटमेंट मला सेपरेटली तयार करायचे कॉलम मध्ये. मग आता हा पहिल्यांदा मी तयार करतो काय? P and काय? Q. पहिला कॉलम नंबर 1 म्हणतो, हा कॉलम नंबर सेकंड, कॉलम नंबर थर्ड, कॉलम नंबर काय? हा महत्त्वाचा आहे, हा कॉलम नंबर 4 आहे. आता फिफ्थ नंबर कॉलम मध्ये आधी काय करतो? आधी हा तयार करतो पुन्हा P implies negation Q. आधी स्मॉल ब्रॅकेट तयार करतो. P implies काय? negation Q. हा असेल आपला फिफ्थ कॉलम. करेक्ट आहे? लास्ट कॉलम मध्ये काय करतो? हा जो तयार केलाय त्याचा मला काय करायचं? निगेशन करायचं. म्हणजे कशाचा? निगेशन ऑफ P implies negation Q. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. तर ते काय बघा. आणि हा कॉलम नंबर काय असेल? 6 आणि तो माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 मध्ये व्हॅल्यू जर सगळ्याच्या सेम आल्या तर मी म्हणू शकतो हे दोन स्टेटमेंट आहेत लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत. हेच मला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करायचं बघा. P आणि Q आहे कसं लिहिणार? T T F F. इथे कसं लिहिणार? T F T F. निगेशन Q. Q चा निगेशन काय असणार? F T आणि काय? F T. P and Q. P and Q. P and Q. T and T असेल तर असं T. अदरवाइज असेल काय असतं? F. ओके. P implies negation Q. P implies negation Q. P इथं आहे, निगेशन Q इथं आहे. आन्सर काय होतं? implies ला T F असेल तर असं काय येतं? F T F. T F कुठे दिसतो बघा अजून? T F T F T F. नाही असं काय ना? 2 आणि 2 येणार. करेक्ट आहे? तर लास्ट स्टेपवर काय करायचं आहे? हा जो स्टेटमेंट होता P implies negation Q, याचा तुम्हाला काय करायचं आहे? निगेशन घ्यायचं. याचा निगेशन काय येणार? F चा T, याचा काय? T चा F, T चा F आणि T चा काय? F. झालं तयार. बघा कॉलम नंबर 4
म्हणजे याच्या व्हॅल्यू P आणि Q ची व्हॅल्यू TFFF आणि याची व्हॅल्यू राईट हँड साइडची व्हॅल्यू काय आहे TFF आणि F. दोन्ही कॉलम एक्झॅक्टली सेम आहे. देयरफॉर आपण आन्सर लिहिताना काय लिहिणार फ्रॉम कॉलम नंबर 4 and 5 it is clear that P and Q is equivalent to negation P implies negation Q. परत कंक्लुजन फक्त लिहायचं. एवढा सोपं एक्झाम्पल आहे. झालं. फक्त ते दोन्ही कॉलम सेम येतात ते दाखवायचं तुम्हाला आणि येणार 100%. जेव्हा तुम्ही तुम्हाला दिलं असेल त्यांनी प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स तर 100% दोन्ही कॉलम इक्वल यायलाच पाहिजे. नाही आलं तर तुमचं काहीतरी चुकलं असं समजायचं. ओके कळतं का क्वेश्चन? फर्स्ट क्वेश्चन हा चला लिहून घ्या. प्लस करतो दुसरा क्वेश्चन मध्ये सॉल्व करतो मी. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय negation P and Q is equivalent to P or Q and negation P. असं तुम्हाला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, लॉजिकल स्टेटमेंट दिलाय आणि दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत हे दाखवा म्हणून सांगितलेलं आहे. परत तेच करतो P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत हे तरी कन्फर्म आहे. 4 रोज असणार आहेत. काय करतो मी हा स्टेटमेंट साठी असेल फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि फोर्थ. ओके पहिल्यांदा काय करायचं बघा स्टेटमेंट लिहायचं आणि त्याचे निगेशन लिहायचं. स्टेटमेंट कुठले कुठले P आहे काय दुसरा स्टेटमेंट काय Q आहे. त्यानंतर निगेशन कुणाचं आहे का आहे कुणाचं निगेशन आहे बघा P चं निगेशन. निगेशन कशाचं P चं Q चं निगेशन नाहीये लिहू नका. त्यानंतर हार्ट तयार करा लेफ्ट हँड तयार करा. काय असणार आहे निगेशन P and Q. निगेशन P and काय असणार आहे Q. आता राईट हँड मला तयार करायचं. राईट हँड साठी मला आधी हे तयार करायला पाहिजे P or Q. काय करतो P or Q. मग त्याच्यानंतर मी काय करतो बघा याला मी निगेशन P बरोबर कनेक्ट करतो. P or Q and काय निगेशन P मिळाला मला. म्हणजे ही व्हॅल्यू मला इथे मिळेल. आता कॉलम किती झाले बघा फर्स्ट कॉलम आहे सेकंड कॉलम आहे थर्ड कॉलम फोर्थ कॉलम फिफ्थ कॉलम आणि सिक्स्थ कॉलम. मला बघायचं आहे बघा 4 नंबरचा कॉलम बघायचा आणि काय बघायचं 6 नंबरचा कॉलम बघायचा. कॉलम वेगळे येतील 7 किंवा 8 सुद्धा येतील पॉसिबल आहे. आता व्हॅल्यूज घ्यायचं काय नाही PP FF TF निगेशन P चा निगेशन काय असणार FF आणि TT. निगेशन P and निगेशन P and Q. and साठी काय बघायचं TT कुठे दिसतो का यस TT असेल तर आन्सर काय येतो T ऑब्जेक्ट आन्सर काय येतं F. P or Q or असेल तर काय बघणार F असेल तर आन्सर काय F अदरवाइज आन्सर काय T. करेक्ट आहे. आणि लास्टला बघा P or Q इथं जो दिसतो त्याला कशाला निगेशन P बरोबर कनेक्ट करा and दिसतो and साठी काय T असेल तर T कुठे दिसतो का T आणि T असेल तर T अदरवाइज आन्सर काय F आणि करेक्ट आहे. कॉलम नंबर 4 बघा FFTF आणि कॉलम नंबर 6 बघा काय FFTF. हे तुम्ही असं राऊंड करू नका एक्झाम मध्ये फक्त मी सांगतोय. म्हणून लास्टला तुम्ही आन्सर काय लिहिणार फ्रॉम कॉलम नंबर 4 and 6 द गिवन स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. आणि हे स्टेटमेंट परत लिहिणार आहे. दॅट्स इट. प्रूव्ह झालं एकदम सिंपल आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया लिहून घ्या. ओके झालं असं तर नेक्स्ट बघूया. चॅप्टर सगळ्यात सोपा चॅप्टर आहे हा टोटल मॅथ्स मध्ये. टोटल 12वी बोर्डाच्या मॅथ्स मध्ये सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची गरज आहे. एकदम जास्त पण प्रॅक्टिस करायला लागते असं नाही. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न बघा थोडासा मोठा आहे. व्हॅल्यू भरपूर मोठी येईल असं वाटतं. बघूया ट्राय करू काय आहे बघा. काय दिलं बघा इथूनच लिहितो मी. हे वरचे 2 ड्रॉप करतो नंतर आपल्याला आता काही गरज नाही. ओके P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. P आणि काय Q इथे लिहितोच वाटतंच परत
P double implies Q is equivalent to P and Q or negation P and negation Q. हे स्टेटमेंटचा पॅटर्न मला प्रूव्ह करायचा आहे. मग प्रूव्ह कसं करता येईल बघा. ट्रूथ टेबलचा यूज करू. चला दोन स्टेटमेंट आहेत P Q, तर 4 रो येणार इतर फिक्स आहे. मग हा फर्स्ट रो गेला स्टेटमेंट साठी. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. ओके, काय करायचं ते सांगितलेलं. पहिल्यांदा स्टेटमेंट लिहा आणि लगेच त्यांचे काय लिहा, निगेशन लिहा. स्टेटमेंट काय आहे पहिल्यांदा असणार आहे P, नंतर काय Q. पण त्याचे निगेशन P आहे का, तर यस निगेशन P आहे, निगेशन Q दोघांचे निगेशन आहे. दोघांचं निगेशन आहे. मग काय येणार, निगेशन P आणि निगेशन Q, निगेशन P अँड निगेशन Q. मग त्यानंतर आधी इकडचा टेबल तयार करा, इकडचा स्टेटमेंट तयार करा. काय सिंपल आहे, P डबल इम्प्लाइज Q. करेक्ट आहे, एकदम सिंपल. आता हा पॅटर्न, आता हा टोटल स्टेटमेंट तयार करायचा. म्हणजे हा जी ब्रॅकेट तयार करूया, मग हा ब्रॅकेट करूया, या दोघांना और न कनेक्ट करू. मग काय राहणार बघा, P अँड Q. इथे असणार आहे का P अँड Q. हा सेपरेट, हा तयार केला आणि हा सेपरेट तयार करतो. काय निगेशन P अँड निगेशन Q. करेक्ट आहे, दोन्ही स्टेटमेंट तयार झाले. आता या दोघांना मी कशाने कनेक्ट करतो, और न कनेक्ट करतो. मग और जर कनेक्ट केला तर काय येणार बघा, और न कनेक्ट केलं तर काय येणार आहे, P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. दॅट्स इट. आता आपण टेबल सॉल्व करायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड टेबल आहे. काय करणार बघा, PT FF TF TF निगेशन P चा निगेशन FF TT Q चा निगेशन FT FT. आता व्हॅल्यूवर चला, रूल्स वर या, शॉर्टकट्स वर या. शॉर्टकट्स काय, डबल इम्प्लाइज शॉर्टकट काय बोलणार, TT FF असेल तर T, TT आणि FF दिसतो का, TT असेल तर T आणि FF असेल तर असं काय येतं T. अदरवाइज आन्सर काय असणार आहे F. P and Q. नेक्स्ट कॉलम P and Q. अँड साठी काय, T आणि T असेल, TT असेल तर आन्सर T. अदरवाइज आन्सर काय F. निगेशन P and निगेशन Q. अँड साठी काय सांगितलं, निगेशन P निगेशन Q. TT असेल तर आन्सर T. TT कुठे दिसतोय का, इथं T and T असेल तर आन्सर T. अदरवाइज आन्सर काय असणार F. लास्ट कॉलम बघा काय सांगितलं, दोघांना, या दोघांना तुम्ही कनेक्ट केलाय और, आणि और असेल तर काय सांगितलं F और F असेल तर आन्सर काय येणार F. मग F कुठे दिसतोय, इथं आणि इथं. अदरवाइज आन्सर काय येणार T आणि T. मग कॉलम नंबर द्यायचे इथं 1 2 आला, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, फिफ्थ कॉलम, सिक्स्थ कॉलम, सेवन्थ कॉलम, 8 नंबर कॉलम. कॉलम नंबर 8 बघा आणि कॉलम नंबर 5 बघा. बघा सेम आहेत का बघा, लेफ्ट हँड P implies P double implies Q आणि ही राइट हँड दोन्ही सेम आहेत का, yes exactly same आहे. therefore the given statement pattern is logically equivalent. therefore आणि लास्टला परत तुम्ही given statement इथं लिहिणार. कळतं, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम इझी आहे लॉजिकली इक्विव्हॅलेन्स प्रूव्ह करायचं. आणि फक्त लास्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन मी घेतो, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, इझी आहे. 4 नंबर तुम्ही सॉल्व करा. ओके, 5th नंबर मी सॉल्व करून देतो लगेच. तुम्ही घेतला असेल स्क्रीनशॉट घ्या बघा, मी स्वतः प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क किंवा लॉकडाऊन वर्क म्हणू शकता तुम्ही याला. HW लिहितो मी होमवर्क. आता लॉकडाऊनचा वर्क आहे, हे तुम्ही करा घरी बसून सॉल्व. हे मी करून देतो. चला हे स्टेटमेंट बघा काय लिहिलं, P implies Q, P and Q implies R is equivalent to P implies Q implies R. ओके, इझी आहे, काही अवघड नाही. फक्त इम्प्लाइज आलं थोडंसं लक्ष देऊन करायचं. कुठल्या स्टेटमेंट पासून आपण कुठल्या स्टेटमेंट वर चाललोय हे आपल्याला कळायला पाहिजे. चला काय करणार आहे बघा, P Q आणि R. यस
3 स्टेटमेंट आलेले आहेत. तर रोज किती येणार आहेत? 8 रोज येणार आहेत. दोन स्टेटमेंट आहेत. पी क्यू असेल तर 4 रोज, पी क्यू आणि आर आला तर स्टेटमेंट किती येणार आहे सांगा? 8 रोज किती येणार आहेत? 8 येणार आहेत. आता 8 रोजचा आपल्याला मोठा कॉलम तयार करावा लागेल. हा तुम्ही करा, हा लिहून घ्या, हा क्वेश्चन लिहून घ्या आणि तुम्ही करा. 4 नंबर क्वेश्चन तुम्ही करायचं. जागा नाही मी इथे लिहितो आता. मग तेवढं तरी कन्फर्म आहे 8 रोज असणार. मग 8 रोजचा आपण कॉलम तयार करूया. टेबल तयार करायला लागणार आपल्याला 8 रोज वाला. हा पहिला तरी जाणार स्टेटमेंट लिहिण्यासाठी. करेक्ट आहे? वर खाली होते चालतं. फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फिफ्थ रो, सिक्स्थ रो, 7 आणि 8 झाली का बघा? 1 2 3 4 5 6 7 आणि ही लास्टची रो असेल इथं. ओके, नोटबुक मध्ये काही प्रॉब्लेम नाही. नोटबुक मध्ये ऑलरेडी तुम्हाला लाईन्स असतात, काही अडचण येणार नाही. आता लेफ्ट हँड आधी तयार करूया, मग राईट हँड तयार करूया. पहिल्यांदा काय करायचं? स्टेटमेंट लिहायचे, त्याचे निगेशन द्यायचे जर असतील तर. स्टेट निगेशन कुठे दिसत नाही, फक्त स्टेटमेंट. इथं असणार आहे पी, दुसरं काय क्यू. मध्ये हा तयार करतो. हा टोटल तयार करण्यासाठी पी अँड क्यू आधी मी लिहितो. पी अँड क्यू. पी अँड क्यू ला मी कशाने कनेक्ट करतो? इम्प्लाइज ना आर बरोबर. मग पी, अरे सॉरी 3 स्टेटमेंट आहेत आपल्याकडे. पी क्यू फक्त 2 स्टेटमेंट नाही, 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आणि आर. सॉरी 3 स्टेटमेंट आहेत म्हणून आपण 8 रोज तयार केले. पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट आहेत. मग आता तुम्ही ही लेफ्ट साइड तयार करा. काय ना? पी अँड क्यू. ओके, मग त्याच्यानंतर पी अँड क्यू ला कनेक्ट करा इम्प्लाइज ना आर बरोबर. मग आता टोटल पी इम्प्लाइज क्यू, पी अँड क्यू इम्प्लाइज आर, पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आता राईटचा मला तयार करायचा. मग हा आधी तयार करतो. क्यू इम्प्लाइज आर. मग त्याला मी कशाला कनेक्ट करतो? पी ना. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर इक्वल असा एक मोठा टेबल तयार करतो. ओके, फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, फिफ्थ कॉलम, सिक्स्थ कॉलम आणि सेवन्थ कॉलम. लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे. टेबल लिहायचं. मगाशी मी सांगितलेलं होतं 3 स्टेटमेंट आले तर पी क्यू आर आपण कसं लिहिणार आहे सांगा? 4 वेळा ट्रू, टी टी टी, 4 वेळा फॉल्स. इथे काय? 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. आणि इथं ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके, करेक्ट आहे? मग आता पुढे सॉल्व करत जायचं. शॉर्टकट्स यूज करा, सॉल्व करत जा. मग काय म्हणतात? पी अँड क्यू. अँड साठी काय सांगितलंय? टी टी असेल तर टी. मग टी 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 कुठे दिसतोय का? टी टी दिसतोय. टी टी टी. अजून कुठे दिसतोय का? टी टी नाही. बाकीच्या काय आहे? एफ एफ एफ. पी अँड क्यू ला कनेक्ट कशाने करायचं? आर, इम्प्लाइज आर. आधी काय ना? पी अँड क्यू, मग इम्प्लाइज आर. इम्प्लाइज असेल तर सांगितलं टी इम्प्लाइज एफ असेल तर असं एफ. पण बघताना कुठून बघणार तुम्ही? पी अँड क्यू कडून कुठे जाणार? आर कडे जाणार. तिकडून इकडे जायचं. पी अँड क्यू टू आर. इकडून इकडे गेला तर असं सगळं रॉंग येणार. कळतंय का? टी एफ कुठे दिसतो बघा? टी टू एफ, टी एफ. टी एफ चा आन्सर काय येणार? टी एफ असेल तर एफ. टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ नाही दिसत. आन्सर काय येणार? अदरवाइज काय येणार? टी येते. कळतंय का? बघा, लक्ष देऊन बघा. टी एफ आहे म्हणून आन्सर मी एफ लिहिलंय. अदरवाइज टी एफ तुम्हाला कुठे दिसत नाही आहे. ओके, नेक्स्ट बघा. क्यू इम्प्लाइज आर. इथं पण तेच करायचं. क्यू इम्प्लाइज जायचं बघा. क्यू टू आर जायचं. क्यू टू आर. आणि टी एफ कुठे दिसतो बघा? टी एफ कुठे दिसतोय का तुम्हाला? इथं आता इथं नाही. टी एफ इथं दिसतोय बघा. टी एफ असेल तर एफ. अजून कुठे दिसतोय? इथे दिसतोय बघा टी एफ. टी एफ असेल तर आन्सर एफ. अजून कुठे आहे का? नाही. अदरवाइज आन्सर 2 2 2. लास्ट बघा. पी इम्प्लाइज, पी हा कॉलम घ्या. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. म्हणजे याच्याबरोबर तुम्हाला बघायचं टी एफ बघायचा आहे. टी टू एफ कुठे दिसतोय बघा? टी एफ इथे दिसतोय बघा. टी एफ असेल तर एफ. टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ नाही दिसत. असं काय बरोबर सगळ्यांचं असं काय? ट्रू ट्रू आणि ट्रूच येणार. मला कॉलम नंबर बघायचा लेफ्ट हँड साइड. इथे आहे बघा. ही बघा साइड
टी एफ आणि बाकी सगळे टी फक्त 2 नंबरला एफ दिसतोय आणि इथं बघितलं तर फक्त सेकंड एफ दिसतोय आणि अदरवाइज सगळे काही टी आहे. मग फ्रॉम कॉलम नंबर 5 and column number 7 it is clear that the given logical statements are equivalent. Logical equivalence directly prove होतो. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस करा आता संपवून टाका, कारण लॉकडाऊन नंतर चालू होणार, सिलेबस कव्हर होणार, भरपूर गोष्टी पुढच्या पुढे आहेत. आता जितकं तुम्हाला करता येईल तेवढं कव्हर करून ठेवा आणि सिंपल चॅप्टर तर 100% कराच करा. ओके, नियरली 50% चॅप्टर संपायला आले, 50% चॅप्टर संपला असं कन्सिडर करा. फक्त यानंतर काय करायचं तुम्हाला, ड्युअलचा एक पॉईंट आहे, निगेशन आहे, कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि सर्किट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स मध्ये थोडेसे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत मॅथ्स मध्ये. सिंपल आहे. ओके, चला करत राहा अभ्यास. बेस्ट ऑफ